भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या राज्यात आत्ता जी निवडणुकीतील विजयाची घोडदौड सुरू केली आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे मतदारांच्या नावं वगळण्याच्या प्रोसेससाठी। मतदारांचं पुनर्निरीक्षण करायच्या नावाखाली भाजपने निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये ही प्रोसेस सुरू केली। 68 लाख मतदारांना याद्यातनं वगळलं, तिथं भाजपला विजय मिळाला। कालच्या विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूमध्ये 70 लाख आणि पश्चिम बंगालमध्ये 91 लाख लोकांची नावं मतदार यादीतून गायब करण्यात आली। अनेकांची नावं परत घेतल्यानंतरही त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं। हा जो विजयी रथ भाजप आपलं सांगतंय त्याचं कारण ही SIR ची प्रोसेस आहे। मतदार पुनर्निरीक्षणाची जी काही यादी तयार करण्यात येते नवीन, ती सगळ्यात महत्त्वाची आहे। सुरुवातीपासून भाजपला आवश्यक असलेलेच मतदार ठेवायचे ही यासाठीची पद्धत वापरण्यात आली। विरोधी पक्षांच्या बाजूने असणारे मतदार पद्धतशीरपणे याद्यातून गायब करणे, त्यांना मतदान करता येणार नाही याची व्यवस्था करणे, हा या राजकीय डावपेचाचा सगळ्यात मोठा भाग आहे। आता यानंतरची वेळ आहे महाराष्ट्राची। महाराष्ट्रात भाजपने किरीट सोमय्या या माजी खासदारांना हे काम दिलंय। ते संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत, आयुक्तांच्या बैठका घेत आहेत। ते अध्यक्षपदाच्या चेअरमध्ये बसून आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश तोडतायत। त्यांच्या मतानुसार 50 लाख मतदार गायब करायचे आहेत या याद्यांमधून। मला जी माहिती मिळाली आहे ती किमान 1 कोटी ते 1.5 कोटीच्या घरात महाराष्ट्रातून मतदार वगळायचे असं धोरण ठरले आहे। राज्यातल्या सर्व विरोधी पक्षांनी, आमच्यासह सर्व विरोधी पक्षांनी ही बाब खूप गांभीर्याने घ्यायची गरज आहे। जर ही SIR ची प्रोसेस सर्व देशभर अशाच पद्धतीने राबवली गेली, भाजप त्या पद्धतीने आपलेच मतदार त्या याद्यांमध्ये ठेवणार असेल तर पुढची 50 वर्ष भाजप सत्तेतून बाहेर जाऊ शकत नाही। त्यामुळे ही लोकशाही विरोधी जी प्रक्रिया भाजपने सुरू केली आहे, निवडणूक आयोगाने त्याला साथ दिली आहे, ती लोकशाहीच्या विरोधातली प्रोसेस आहे।